नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी ओळख असलेल्या आंगणेवाडीची यात्रा काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे। त्यासाठी आंगणेवाडीच्या या भराडी देवीच्या परिसरामध्ये जोरदार तयारी करताना पाहायला मिळतात। अशी पूर्णपणे जवळपास 6 ते 9 रांगा अशा स्वरूपामध्ये ही रांगा असणार आहेत भाविकांसाठी दर्शनासाठी। आणि मोठी अशी जय्यत तयारी अशी आंगणे कुटुंबियांकडून केली जात आहे। या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे या देवीला कौल लावल्यानंतर जिथला मूर्त हा निश्चित केला जातो यात्रेचा, त्यानंतरच ही यात्रा इथे भरवली जाते असं या आंगणे कुटुंबियांकडून सांगण्यात। त्यामुळे इथे जोरदार तयारी चाललेली आहे आणि प्रशासनाकडून सुद्धा इथे जोरदार तयारी होताना सुद्धा देखील पाहायला मिळते, कारण प्रशासनाने सुद्धा विशेष गाड्या इथे व्यवस्था भाविकांसाठी येण्यासाठी देखील केलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आंगणे कुटुंबियातील कार्याध्यक्ष स्वतः बाळा आंगणे आहेत। काय सांगाल, इथे कशा प्रकारे व्यवस्था भाविकांची केली जाते? गेली कित्येक वर्ष आम्ही सामान्य भाविकांना केंद्रबिंदू बांधून आम्ही या ठिकाणी दर्शन व्यवस्था करतो। आमदार असू दे, खासदार असू दे, मंत्री असे, त्यांची व्यवस्था आम्ही करतोच। त्यांचा सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही एक छोटंसं एक ब्रिज केलेलं आहे गेल्या वर्षीपासून, यावर्षी एक ॲडिशनल केलेलं आहे। आणि सामान्य भाविकांना सुद्धा 2 मोठी ब्रिज केले आहे। त्या ठिकाणी एकदा ब्रिजवर चढलं की डायरेक्ट ज्याप्रमाणे तुम्हाला मुंबई लालबागला जसं होतं त्याचप्रमाणे मोठी ब्रिज 2 केली आहे। त्या ठिकाणी भाविकांची सोय होण्यासाठी ब्रिज केलेली आहे, आमदार खासदारांसाठी वेगळी केलेली आहेत, VIP लोकांसाठी वेगळी केलेली आहेत, तुलाभार करण्यासाठी जे तुला करतात, देवीला नवस करतात, भराडी देवीला नवस करतात, माझं काम झालं तर मी माझं मुलाचं तुला करीन, त्याच्यासाठी वेगळी लाईन केलेली आहे। त्याच ठिकाणी त्यांना पुन्हा लाईन न लावता त्या तुला केल्यानंतर त्याच ठिकाणून देवीचं दर्शन 5 मिनिटात अशी व्यवस्था केली आहे। आणि 2 वर्षापासून एक मुखदर्शन एक झटपट 5 मिनिटांमध्ये दर्शन होईल अशा प्रकारची व्यवस्था केली आहे, पहिल्या माळावरून केलेली आहे। या यात्रेला साधारणतः किती भाविक उपस्थित राहू शकतात, म्हणजे काय अंदाज आहे तुमचा दरवर्षीप्रमाणे? अंदाज साधारण दरवर्षीप्रमाणे 7 ते 8 लाख भाविक येतात। परंतु हल्ली 5-6 वर्ष अशी परिस्थिती झाली आहे की आम्ही साधारण 4 वाजता यात्रा संपत होती, पण या यात्रेचा असा योग वाढला, दुसऱ्या दिवशी सुद्धा 7 ते 8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी भाविक येत असतात। त्यामुळे आम्ही त्या 8 वाजेपर्यंत त्यांना आम्ही दर्शन देतो, कसंही करून त्यांना दर्शन देतो, अशा प्रकारची व्यवस्था केली आहे। ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आंगणेवाडी भराडी देवीच्या परिसरामध्ये आंगणे कुटुंबी पुरातन काळापासून दारूबंदी आहे, त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची भानगड होत नाही, कोणताही दंगा होत नाही, काही होत नाही आणि भाविक आनंदाने या ठिकाणी दर्शन घेऊन जातात। अशा प्रकारची व्यवस्था आंगणे कुटुंबी आणि आंगणेवाडी विकास मंडळामार्फत केलेली आहे। तुम्हाला एकही सांगतो, 1 तारीखला जिल्हाधिकारी पाटील साहेबांनी एक मिटिंग घेतली होती, त्याच्यामध्ये सर्व आढावा बैठक झाली। 6 तारीखला आंगणेवाडीमध्ये वर्षा मालवण तहसीलला वर्षा झाडले यांनी सभा घेतलेली होती आणि 8 तारीखला पालकमंत्री नितेश राणे यांनी या ठिकाणी सभा घेतलेली होती, ओरसमध्ये सभा झाली। त्याप्रमाणे सर्व डिपार्टमेंटचे लोकांना अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी सर्व त्यांनी आपल्या सूचना आणि त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे अंगणेवाडीमध्ये कोणत्याही प्रकारचं अडचण होईल अशा प्रकारची सुव्यवस्था करा। प्रत्येक डिपार्टमेंटला MSCB असू दे, ST महामंडळ असू दे, सार्वजनिक बांधकाम असू दे, पाण्याची व्यवस्था, सगळ्या प्रकारचे आढावा बैठक त्या ठिकाणी घेतली आहे आणि त्याचं पालन आम्ही आंगणेवाडीचे ग्रामस्थ, आंगणेवाडी विकास मंडळ पदाधिकारी आम्ही तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करणार आहोत। भराडी देवी म्हटले की भराडीच्या देवीच्या दर्शनाला राजकीय लोक मोठ्या प्रमाणात येतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत। गेल्या वर्षी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आले होते, एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे नारायण राणे होते, ते येतातच। या ठिकाणी त्यापूर्वीच्या काळी लघुमंत्री होते, केंद्रीय लघुमंत्री होते, त्याप्रमाणे ते गेले कित्येक वर्ष नारायण राणे ठिकाणी आणि त्यांच्यामुळेच मला वाटतं की जे मुख्यमंत्री किंवा नेतेमंडळी या ठिकाणी यायला लागली आणि त्यांनी अमाप या ठिकाणी त्या ठिकाणी सुधारणा केल्या, विकास केलेला आहे आणि अजूनही त्यांच्या कुटुंबियाने आम्हाला विकास घडवून आणत आहेत। मुख्यमंत्री येणार आहेत का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं आम्हाला लेखी पत्र वगैरे काय आलेलं नाही, परंतु
रवींद्र चव्हाण पालकमंत्री आहेत, त्यांचे मित्र असल्यामुळे ते कदाचित त्यांच्यावर येऊ शकतात. नक्कीच इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारची नियोजन देखील या ठिकाणी करताना देखील पाहायला मिळत आहेत. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.